योगीराज माने म्हणायचं आईची गाठ पडली होती, दवाखान्यात आणलं होतं आईला, दोघं नवरा बायको आलती, सांगायचं. पोचेल मेसेज आहे. हां त्याला मी सांगतो गावाकडून एकदा भेट, आईला नक्की येईल तो भेटायला तुम्हाला. ठीक आहे. दवाखान्यात आणलं होतं. लय नटकेली की ग मायले माझा एक बी माणुसकीच आहे. आम्ही निहून सोडलं शेतात. रानात राहत्या ती तुमची आई वडील म्हणायचं. चालेल ते त्यांना सांगतो मी. जलसाबाई भाऊजई आहे माझी. किती छान झालं की नाही. हा आम्हाला लय आनंद झाला हे समजा सांगितल्यावर एकूण एकाचं. योगीराजाला म्हणायचं आईला बरं वाट नाही लय, दवाखान्यात आलत्या, मी नेऊन सोडलं शिडवर म्हणायचं. चाल मी सांगतो, मी कळवतो. ठीक आहे. योगीराज मान्याचा बोरा अख्ख्या परांतीला फुल चलतंय. होय. येईल त्याला सांगतो मी लवकर गावाकडे यायला. पुण्यात म्हणावं किती वर्ष तो आला, 2-3 वर्ष मायबापाच्या आलाच का. गाठ घ्यायची मायबापाची, जायचं पुन्हा. आई घोकून मरल म्हणावं तुझी, आता राहिलंय काय माझं माय. त्याच्या पोराचं आहे बघा लग्न आता. किती तारखेला व? 13 तारीख. बोलावलंय का तुम्हाला? हा तुम्हाला बोलावलंय का? बोलवलंय, बोलवलंय. कापडं केली पडते शीत आजारी. आजारी आहे. पाहुण्या कशाला रावल्यात जायचं? कुठं आपण जवळ जावं. आहे ते गाव. आपल्याला त्याचं घरदार माहीत नाही. मोफती म्हणते ते या, मी स्टेशनात येईन, तिथं बस स्टॉपवर येईन हा असं म्हणतंय ते. म्हणते ते पर आम्ही म्हणलं कुठं म्हण यावं, ते माणूस आजारी म्हणून ते आम्ही म्हणलं नाही, तुमचे तुम्ही सांभाळून करावं.